बातमी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्राला डॉक्टरांना देवदूत म्हणून समजलं जातं. मात्र आता याच वैद्यकीय क्षेत्रातला आरोग्यदूत देवदूत ज्याला समजलं जातं त्याचा काळा चेहरा हा चव्हाट्यावर आलाय आणि तो आणलाय सतीश गावडे यांनी. खरं तर सतीश गावडे यांच्यावर एक गुन्हा दाखल 2019 साली झाला होता. या गुन्ह्यामध्ये सतीश गावडे यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली होती, जे फिर्यादी होते, हे फिर्यादी एका हॉस्पिटलमध्ये गेले, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि यानंतर या हॉस्पिटलमधून त्यांना एक मेडिकल सर्टिफिकेट देण्यात आलं. ते सर्टिफिकेट असं होतं, त्यांना फिर्यादी यांना एकदम गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचं सर्टिफिकेट डॉक्टर पांडुरंग गावडे यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. खरं तर हे सर्टिफिकेट दिलं, या सर्टिफिकेटमध्ये शासकीय रुग्णालयाचा शिक्का वापरण्यात आला. यामध्ये शासकीय रुग्णालयाचा शिक्का वापरण्यात आला तो 2019 साली. डॉक्टर पांडुरंग गावडे हे 2011 नंतर शासकीय सेवेत नसताना त्यांनी हा शिक्का नेमका कसा वापरला जाणून घेऊ. सतीश गावडे माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, नेमकं काय झालं होतं, सविस्तर प्रकरण सांगा. मी सतीश गावडे, आमच्याच भावकीतील माहितीच्या अधिकारात दुकान रेशनिंगचं मी भ्रष्टाचार उघडकीस आणून त्याचं ते घालवलं. त्याचाच राग म्हणून आमच्या भावकीतल्या एका इस्माने माझ्यावरती खोटी तक्रार 1/4/2019 रोजी केली आणि त्याचाच त्यावेळेस 1/4/2019 रोजी बारामतीत पांडुरंग संभाजी गावडे गावडे हॉस्पिटल येथे ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर पांडुरंग गावडे यांनी कोणतीही शानशिंचा म्हणजे न करता ते डायरेक्ट त्यांनी मेडिकल ऑफिसर स्वतःच्या लिगल सर्टिफिकेटवर पांडुरंग गावडे मेडिकल ऑफिसर एच.जे. हॉस्पिटल बारामती हा सिल्वर जुबलीचा शिक्का मारून त्या पोलिसांना दिला. पोलिसांनी ते सर्टिफिकेट घेऊन या न्यायालयात दाखल केले. न्यायालयात त्यावेळेस डॉक्टरांची साक्ष झाली. या साक्षीमध्ये सुद्धा भगवद्गीतेवर हात हा आपण ज्या डॉक्टरला देवदूत मानतो त्या डॉक्टरने भगवद्गीतेवरती हात ठेवून सांगितलं की हा शिक्का माझाच आहे, सही माझीच आहे आणि अक्षर सुद्धा माझंच आहे. म्हणजे चोरी तर केलीच केली, परत सुद्धा शासनाची सुद्धा फसवणूक केली. एवढं करून सुद्धा मग आमच्या लक्षात आलं की बाबा हा डॉक्टर त्या तिथं कार्यरत नसणारे. नंतर मी माहितीच्या अधिकारामध्ये उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे तक्रारी अर्ज केल्यानंतर त्यामध्ये भयंकरच प्रकार उघडकीस आला. तो डॉक्टर त्या दिवशी 2009 ते 10 पर्यंत कार्यरत होता. म्हणजे आज जवळजवळ 8 वर्ष कार्यरत नसताना 1/4/2019 रोजी हा डॉक्टर शिक्का वापरतोय. म्हणजे यांनी कित्येक लोकांना हा सर्टिफिकेट दिलेले असावेत. मला तर वाटते ह्यांची तर CBI चौकशी केली तर आपल्या जसं प्रकरण आता निघालंय कॅप्टन थोरात म्हणून खरात, या खरातमुळं जर प्रकरण जर काढलं तर सुद्धा ह्या डॉक्टरांचं मोठं घबाड उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर तुम्ही किती दिवसापासून पांडुरंग गावडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होता, काय नेमकं झालं या प्रक्रियेमध्ये? या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ते उघडकीस आल्यानंतर ते कार्यरत नसताना मी वरिष्ठांकडे खूप तक्रारी केल्या. इकडे जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यमंत्री, IG, SP, सगळे कलेक्टर विभाग ही पोलीस प्राधिकरणाकडे, परंतु आजपर्यंत कुणीच माझ्याकडे दखल घेतली नाही. परंतु बारामतीतील लोकशाहीचे विकासदादा कोकरे यांच्या माध्यमातून मी एक बाईट दिली व त्यांनी मला हे प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी खूप प्रयत्न केले. याचा पाठपुरावा केला, वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. नंतर मग बारामतीचे विद्यमान पोलीस शहर अधीक्षक चिवड शेट्टी साहेबांनी पोलीस निरीक्षक साहेबांनी बारामतीच्या लगेच ते त्यांना पत्र सिल्वर जुबलीला काढलं की तुम्ही बाबा एक बॉम्बे नर्सिंगच्या ॲक्टचं लेखी पत्र दिलेलं आहे, परंतु तुम्ही एक लेखी तक्रार स्वतः येऊन द्या, त्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करतो. पण उशिरा का होईना चिवड शेट्टी साहेबांनी मला न्याय दिला आणि 20/3/2019 रोजी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. खरं तर यामध्ये जे फिर्यादी आहेत हे वैद्यकीय अधिकारी आहेत. महेश जगतापांनी ही फिर्याद दाखल करायला एवढा कालावधी का लावला, काय वाटतंय तुम्हाला, कशामुळे लावला असावा? लावला त्यांनी कालावधी, खरं म्हणजे तुमचं म्हणणं आहे, परंतु त्यांनीही सुद्धा मला सहकार्याची भूमिका केल्यामुळंच आज गुन्हा दाखल झाला. आता गुन्हा दाखल झालाय, काय तुमची पोलीस प्रशासनाकडे नेमकी काय मागणी असणार आहे? तात्काळ त्या डॉक्टरला ताबडतोब अटक करा. जोपर्यंत ह्या केसचा अटक करून त्यांची CBI चौकशी लावा. जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत शासनाने ते हॉस्पिटल सील केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री सहायता कक्ष, महात्मा ज्योतिबा फुले
हा सुद्धा त्यांच्या शासनाच्या योजना तात्काळ बंद केल्या पाहिजेत. का ह्या शासनाच्या योजना का नेमक्या बंद केल्या पाहिजेत, काय तुमचा आरोप आहे? अहो, माझा आरोप आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. कारण का हा डॉक्टर खोटे फायली करून वरती मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे पाठवत आहे व तिकडून निधी आला 1,00,000 रुपये जर आले तर पेशंटला हा डॉक्टर 70,000 रुपये द्यायचा आणि 30,000 रुपये खायचा. यांचं सर्व CCTV फुटेज करा. प्रत्येक पेशंट मुख्यमंत्री सहायता कक्षातून गेलेले आहेत त्यांची सुद्धा चौकशी करा. ह्या डॉक्टरनी किती पैसे तुम्हाला दिले आणि किती तुमच्याकडून लुबाडणी केली हे तत्काळ तुम्हाला त्यावेळेस समजेल. खरं तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी एक इसम त्या ठिकाणी नेमला जातो. काय नेमकं ह्या खासगी इसमावर तुमचा काय आरोप आहे? हा खाजगी इस्माचे माझ्याकडं व्हिडिओ आणि लोकेशन आहे की ह्या सुद्धा इस्माने प्रत्येक पेशंटकडून 5,000 आणि 10,000 रुपये खाल्लेले आहेत. म्हणजे ह्या इस्माला तेथील डॉक्टरने एक कॅबिन दिलेलं आहे. माझं खोटं नसेल तर तिथलं CCTV एवढ्या 2-3 महिन्यात बघा, तो इसम तिथं कंटिन्यू तिथंच असतो. खरं तर हा इसम जो ज्या कक्षाचं काम करतो हा कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आहे की दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या रिलेटेड आहे? ते मुख्यमंत्री सहायता कक्षात नाही, पण पूर्वी होता ती. पूर्वी होता. आता कोणता आहे? आता तो वैद्यकीय मदत कक्षाच आपलं आता हे सोडलंय म्हटलं, पण ते करतोय काम ते. खरं तर हे प्रकरण आपण जर पाहिलं तर हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरं तर डॉक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं आणि तो डॉक्टर म्हटलं की देवदूत म्हणून आपण त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतो. खरं तर ज्या वेळेस आपण त्या डॉक्टरकडे आशेने पाहतो त्यावेळेस त्याच्याकडून काहीतरी अशा अपेक्षा आपल्याला असतात. मात्र याच वैद्यकीय क्षेत्रातला जो काळा चेहरा आहे पांडुरंग गावडे यांचा, तो चव्हाट्यावर आणला खरं तर सतीश गावडे यांनी. त्यांचं देखील कौतुक करणं खरं तर गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 2019 मध्ये सतीश गावडे यांच्यावरती एक फिर्याद दाखल झाली. यामध्ये त्यांचे वडील अपंग असताना त्यांच्या वडिलांना देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणाचा मानसिक धक्का त्यांच्या वडिलांना बसला आणि यानंतर अक्षरशः या प्रकरणामुळे सतीश गावडे यांच्या वडिलांचं निधन झालं. हे मी सांगत नाहीये, हे स्वतः सतीश गावडे सांगतायत. मग असं असताना गेल्या 5 ते 6 महिन्यापासून सतीश गावडे या प्रकरणाचा पाठपुरावा करतात. पांडुरंग गावडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते, मात्र त्यांना कुणीही त्यावेळेस दाद दिली नाही. यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्याकडे देखील त्यांनी पत्र दिलं होतं. मात्र विलास नाळे यांनी अक्षरशः सतीश गावडे यांचा अर्ज निकाली काढला. यानंतर आता ज्या पोलीस निरीक्षकांच्या कालावधीमध्ये हा जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, चिवड शेट्टी यांच्याकडे देखील सतीश गावडे हे वारंवार गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता चिवड शेट्टी यांनी देखील या प्रकरणामध्ये आपण गुन्हा दाखल करणार नसून यामध्ये काही त्यांनी कोर्टाचे काही महत्वपूर्ण जजमेंट जोडले होते आणि त्या जजमेंटच्या आधारे यांना एक पत्र काढलं होतं आणि त्या पत्रामधून यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या विरोधात कोर्टात जा. मात्र सतीश गावडे यांनी हार मानली नाही. हार न मानता सतीश गावडे लढत राहिले आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आलंय. डॉक्टर पांडुरंग गावडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर पांडुरंग गावडे यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या गुन्ह्याची सविस्तर माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ. त्यांच्यावरती बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949 चे कलम 5 आणि 13 नुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय दंड संहिता 419 आणि 420 चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरण प्रचंड गंभीर आहे. मग असं असताना पोलीस प्रशासन डॉक्टर पांडुरंग गावडे यांना अटक का करत नाही, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळं या प्रकरणामध्ये डॉक्टर पांडुरंग गावडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि फक्त अटक करण्यात यावी नसून या प्रकरणामध्ये पांडुरंग गावडेंच्या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पांडुरंग गावडे यांचं हॉस्पिटल सील करण्याची मागणी सतीश गावडे यांनी केली. यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी आणखी मांडला. खरं तर प्रचंड गंभीर विषय आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चांगला निधी येत असतो. गोरगरिबांना स्वतःच्या खिशातून स्वतःच्या आरोग्याचा उपचार करणं परवडत नसतं, म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या रुग्णांना उपचार मिळत असतो. मात्र या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा या डॉक्टरच्या माध्यमातून अनेक बोगस प्रकरण केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. या प्रकरणाच्या माध्यमातून अनेक मोठी रक्कम या डॉक्टरनं लाटली आहे. तसेच या डॉक्टर सोबत एक खासगी इसम असतो
या खाजगी इसमाने देखील एका पेशंटकडून 5,000 रुपये घेतल्याचा दावा सतीश गावडे यांनी केलाय। यामुळं हा खाजगी इसम नेमका कोण आहे, ह्या खाजगी इसमावर देखील कारवाई होणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर पांडुरंग गावडे यांच्या हॉस्पिटलमधील जो मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे आणि इतर ज्या शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना तात्काळ बंद करण्यात आल्या पाहिजेत, जेणेकरून या योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार तात्काळ थांबेल आणि या प्रकरणाची CID चौकशी झाली पाहिजे। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत पांडुरंग गावडे यांचं हॉस्पिटल सील करण्यात यावं अशी मागणी सतीश गावडे यांनी केली। हे प्रकरण नेमकं तुम्हाला कसं वाटलं? सतीश गावडेंचा संघर्ष गेल्या 5 महिन्याचा, या संघर्षाला यश आलंय। या प्रकरणातून डॉक्टरला अटक केली जावी का, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा। तुर्तास इथेच थांबू। धन्यवाद।